मोठी सायकल. आता काय सांगायचं तुला. विट्यात कामाला होतो हां 3 वर्ष पाहुणे दुकानात. मग असंच पुस्तक काढून पैसे साठवलं होतं. 1800ला सायकल भावसाच्यात घेतली होती. 2 वर्ष वापरली आणि गोट्यात ठेवली. मी गेलो विट्याला बाजारला. तो बायकोनं 700-800ला भांगार वाजवली. काय बोल परत आलो. सायकल कुठं आहे गं? दिली भांगाराला. बरी आहे घातलीच म्हटलं. शिवीच अशी बायकोला दिली. बरी काशी केली म्हटलं. वजी कजी आणायला झाली असती माळ्यातनं वैरण काडी आणायला आणि तो आहे घातलीच म्हटलं अशी. तर काय करू म्हटलं. जाऊ दे आता. जाऊ दे. गेलं पैसे जाऊ दे. तेव्हापासून सायकल घेतली. आता चालणं होतं का एवढ्या लांबपर्यंत? याचं हळूहळू येतो. आज 7-8 दिवसात एकदा येतो. पुढं कुठंपर्यंत जाता? इथंपर्यंत? तिथंच ही वाडी आणि इथं हां एवढंच, जास्त नाही. ती बी आपली इथली वस्तीवली लोक समधी म्हणते. ती तुमच्या वस्तीवली हां हां नसकी वस्तीवली वाडी म्हणते. ती भिकवडी कर एक 10-12 दिवसात नाही येत जावं. आम्हाला म्हणते ती वाडव्यात जायला लागतं आणि वाडव्यात नसला की आंबेगावला जायला लागतं. नंतर भिकवडीला यायला लागतं. ते 10-12 दिवसात एकदा येतो. तेव्हापासून ती माणसं म्हणते की बरं झालं बाबा तू येतोस, चांगलं झालं. आम्हाला कामाधंद्यातनं जमत नाही. कोणा शेरडं कुठं कामाला जायचं. असंच म्हणजे 10-12 दिवसात आपलं येत जावं. आता किती वर्ष झाले आता इकडं? वर्ष होत गेलं. हां काय तिथं बसायचं. दुकान आहे की गावात माझं. हां हां दुकानात बी असतो मी. पुतण्या आम्ही नसलो की पुतणी असतो. पोरगं एक आहे ते मुंबईला असतो. आधी होतं या बाबाच्या अण्णा होतं. त्या अण्णाने आमच्या पोराला ठेवला होता कामाला कॉलेजवर शिपाई. आणि ह्यानं 12 शिक्षक असणे पगार नाही. कुणाला पगार नाही. ऊसाची बिलाचं पैसे दिले नाहीत. आमचं बी रुपयाचं 25% बिल मिळेल. बाकी गेलं गाडी. लय मानते. जवळची काकडली होती ना त्याची बिल भागली. आपल्यासारखं गरिबांचं बिल. आता म्हणतो द्यायचं. कोण ऊस घालत नाही काय. आता सोनेऱ्याला गेला. सोनेऱ्याचा ते ह्याला आहे कारखाना मालवण जातो. तिकडं 2 वर्ष गेला. आता सोनेऱ्याला जातो. 20-22 दिवसात बिल येते. आणि हे ना असा घोडा लावला. मग आमच्या भावाचं एक पोरगं शिंदेच्या गाडीवर ड्रायव्हर आहे. मुख्यमंत्री शिंदे त्याच्या गाडीवर ड्रायव्हर आहे. ते आता गाडी घेऊन येतं. गाडी आता काल परवा दिवशी कार्यक्रमाला आलं होतं. आई आमची वारल्या मातेला आलं होतं. शिंदे म्हटला जा गाडी घेऊन आपली. महाराष्ट्र शासन पुढे कोण म्हटलं अडवू शकत नाही. ते गाडीचा नंबर बघितल्यावर कशाला कोण अडवते. महाराष्ट्र शासन पुढे गेलं. मग त्याच्या ह्यानंच म्हणतात येत आमच्या पोराला शिपाईमध्ये म्हणून वॉचमॅन म्हणून ठेवलं. आता वय काय तुमचं? माझं आता बघा 67 संपलं. 68 लागेल. हां उन्हातारात चालणं होतंय का? जातो हळूहळू. टावेल डोसक्यावर घ्यायचा. टोपी असते. तरी अजून डोळ्याखंड बघा चांगला आहे. हां अजून पेपर वाचतो आणि काम करतो. आता गावात बी असतो मी. पण पुतणी असतो. मग आपली त्याच्या वारगीची पोरं नवीन फॅशनचे कट निघाले ते आपलं कापते. ते आमच्या वारगीची अशी आपली माझ्याशिवाय करत नाही.
दुकान स्टँडवरच आहे हम्म. थांबते गावात 2-3 वर्षी विट्यात काढली. पुण्यात आमच्या गावचं सरपंच म्हणलं का कुठं होतं दुसऱ्याच्या दुकानात कुठंवर काम करतोस. तिथं काम म्हणजे कसं 400चं 500चं केलं त्यावेळी दर कमी निम्म 200-250 आपणाला मिळायचं 200-250 मालकाला. पण ते एवढंच की आपण नुसतं मोकळं जाऊन उभं राहील काम करू दुकान बिकान सामान ती समजत मग ती निम्म घेणारच. हम्म. पाहुणाच होता पण पाहुणा कोण असलं तर ते काय सोडणार आहे ती. सकाळी 7च्या गाडीने जायचं 7:30ला भेटेल मी जाऊन दुकान उघडायचं माझ्याकडे माझी वयस्कर माणूस होता करत होतं काम थोडं थोडं पण माझ्याकडे चाय दुकान तुझं तू समज अष्टमी टायमाला तेवढं तिथं आठवड्यात राहायचं दुकानातच झोपायचं जेवण मालक आणून द्यायचं. त्याची बायको मास्तर नव्हती म्हटल्यावर ती काय बघतच नव्हतं मला खेळ त्याची बायको शिक्षिका होती. आता झाले रे काय पोरगं पुण्याला इंजिनियर आहे. काय त्याला दुकान तुझं तू कर किस्त केलं असेल किस्त नाही इतरच बी नसतं तुझं तू सामान आण कर ठेव. इकडं कडेपूरकडं पाहुणा लागत होता कडेपुरात आमची बहीण आहे ना. हम्म. अगोदर भिकवडीत दुकान होतं ना तुमचं? होतं आहे की अजून नाही सुरुवातीला होतं चुलता होता चुलत्यात दुकान होतं तिथंच मी काम करायचं चुलत्यात. परत आमचं चुलतन वडील चौथं राहिले. आता आम्ही 4 जणी भाऊ मी थोरला असून मी वाटून मागितलं माझ्यापेक्षा धाकटा भाव आहे त्यानं वाटून मागितलं समजा 18 एकर जमीन आहे घे म्हटलं केव्हा तरी वाटूनच घ्यायचं आहे. होय. मग धाकट्या भावाची समजा ती माझ्याकडे जमीन आहे मुंबईवाला आहे ती ते गावातल्या भावातली जमीन मी ती करते ती आम्ही धाकट्या भावाची करतो. धाकट्या भाव सासरवाडीत जाऊन राहिला त्याला 2 मुलीची मुलगा नाही 2 मुलीची लग्न झाली. त्याला माहीत आहे हे बी येत होतं केस कापा भिकवडीला यायचं. आता म्हणते की कावा वाडव्यात जावा अजून कावा नाही तुझी वाट बघते म्हटलं ना हाय आलो आमची आई वाढली 10-12 दिवस झाले काल झालं समजा कसं यायचं. आईचं वय भरपूर असेल मग 90 वर्ष होतं. हां. 90 संपत आलं जाग्यावर होती बसून. आताची माणसं आहे ते खाल्ल्या पिल्ल्याला होता मग हां आताच लई तर 60 नाही तर 65. मग काय खाल्ल्या पिल्ल्याची माणसं आहे पहिली. हां लई तर 70 पर्यंत जाते की नाही तर त्यातच पुचाकते. आमची नणंद बी 90 वर्षावर मी मग 90 वर्षावर तर सरची